हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नगर परिषद आणि नगरपंचायत मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राडे सुरूच. सांगलीतल्या आष्ट्यामध्ये शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या, तर गोंदियात ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपामुळे हमरीतुमरी. एकवीस डिसेंबरपर्यंतच्या आचारसंहितेमुळे हिवाळी अधिवेशन केवळ 1 आठवड्याचं. पुरेसं कामकाज होणार नसल्यामुळे विरोधक आक्रमक, तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, भास्कर जाधवांची मागणी. अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग आणणार काँग्रेस आक्रमक. नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल लावल्यामुळे सरकारला मतपेट्यांमध्ये घोळ करण्याची संधी असल्याचाही गंभीर आरोप. जिल्हा परिषदांपूर्वी महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या हालचाली. उद्या होणाऱ्या बैठकीला सर्व पालिका आयुक्त हजेरी लावणार. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे मिनी विधानसभांच्या कार्यक्रमामध्ये बदलाचे संकेत. नाशिकमधल्या वृक्षतोडीला सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही विरोध. सयाजी शिंदेंच्या भूमिकेची अजितदादांकडनं पाठराखण, तर पर्यावरणासोबतच कुंभमेळाही महत्वाचा, फडणवीसांचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक. जमिनीची परस्पर विक्री करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यामुळे बाबरी मशिदीच्या वादाला पुन्हा फोडणी. पंडित नेहरू सरकारी खर्चानं बाबरी उभारणीच्या प्रयत्नात होते. राजनाथ सिंगांच्या दाव्याचा काँग्रेसकडनं समाचार. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणांना विविध स्तरातनं श्रद्धांजली. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सरकारी रुग्णालयाला देहदान.